कडे एक 42 वर्षाची स्त्री आली होती आणि मग तिने फी वगैरे भरली व्यवस्थित. गावाकडचे पेशंट कसे असतात, बऱ्याचदा सल्ला पाहिजे म्हणून फी वगैरे भरत नाहीत. हो. तर हिने फी वगैरे भरली आणि आता आली आणि म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. तर ती मला म्हटली की तो ऑर्गॅझम असा मी शब्द ऐकला, तो मला कधीच झाला नाही. बापरे. आणि मला खूप गोड वाटलं रे की ती त्यासाठी व्यवस्थित माझी फी वगैरे भरून मला विचारायला आली. आणि ते एकीकडे दुःखदायक पण होतं, हो. तिला 42 वर्षापर्यंत झाला नाही ऑर्गॅझम. हम्म. आणि दुसरीकडे कुठेतरी पॉझिटिव्ह पण वाटलं मला की एक बाई हिंमत करते की मी जाऊन बरोबर. विचारते डॉक्टरला. आणि ही हिंमत करणं पण खूप अवघड आहे. म्हणजे इव्हन मेडिकल स्टुडंट्समध्ये पण हे अज्ञान आहे, डॉक्टरांना पण अज्ञान पण आहे, प्लस लाज पण आहे बोलायची. इव्हन डॉक्टर्स पण नाहीत बोलत एकमेकात हा मोकळेपणाने. पॅराडॉक्सच आहे की डॉक्टरांनाही याविषयी Exactly. बोलण्याची लाज वाटते. एक्झॅक्टली. आणि गायनेकॉलॉजिस्टमध्ये पण म्हणजे मी खूपदा चर्चा करायला पाहते तर ओपन अप नसतात चर्चा करायला. हम्म. आणि कुठेतरी स्वतःच्या शरीराबद्दल लपवून ठेवण्याची वृत्ती आपल्याकडे खूप आहे की कुठेतरी कमीपणा वाटतो की मला आनंद मिळतोय का नाही. तर आपण म्हणजे पुरुष पण तू पाहशील खूपदा असे बिंग्या मारतात की हो. मी कसा बाईला सुख देतो आणि कसं माझी साईज मोठी आहे वगैरे, आणि प्रत्यक्षात ते कधी कधी काहीच सुख देऊ शकत नाहीत. तर हे पण आहे आपल्या शरीराबद्दल किंवा लैंगिकतेविषयी आपण खूपच असुरक्षित असतो